ज्ञानोबा तुकारामचा यंदाचा विशेषांक आहे तो संत एकनाथ महाराजांवर, आणि त्या अंतर्गत भारूड सादर करणारी जे जे काही भारूडकार आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत, त्यांना लिहित करणार आहोत, यूट्यूबवरनं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आणणार आहोत. आणि हमीद भाई त्याच्यातलेच एक आहेत, आणि आज मुद्दा म्हणून मी त्यांच्या गावी आलोय, त्यांच्या घरी आलोय. आपण त्यांच्याशी बोलूया. हमीद भाई, आपलं ज्ञानोबा तुकाराममध्ये रामकृष्ण हरी. स्वागत. रामकृष्ण हरी. भानुदास एकनाथ. आणि बहुतेक महाराष्ट्राला खरं तर माहिती आहे, खरं तर राष्ट्रीय पातळीवर पोहोचलेलं असं हे व्यक्तिमत्व आहे. पण आपण त्यांना जरा सुरुवातीपासून विचारूया की या भारुडाची आवड. खरं तर वातावरण असं आहे की दोन समाजांमध्ये अंतर निर्माण करणारं, दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारं, अशा प्रकारचं निवडणुकीच्या काळात, निवडणुकीच्या नंतर आणि एरवीही वातावरण निर्माण करणारे काही घटक असतात. पण त्याला सडेतोड म्हणावं असं उत्तर आपल्याला हमीद भाईंच्या माध्यमातून मिळतं. कारण संतांनी सांगितलेला जो समानतेचा विचार आहे तोच ते सांगतायत. हमीद भाई, ही तुमची जी जडणघडण आहे, ही जी वारकरी विचारांवरची, ही कशी काय झाली, सुरुवात कशी झाली, म्हणजे एकदम भारुडाकडं कसं काय वळावं वाटलं, जरा थोडंसं सविस्तर सांगा. संत साहित्याची खरं तर मला लहानपणापासून आवड होती, शालेय जीवनापासून. आणि शालेय जीवनामध्ये असताना शाळेमध्ये विविध स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं आणि त्या स्पर्धेमधून पारितोषिक आणायचे. परंतु विशेष कल संत साहित्याचा, कारण वारकरी संप्रदायाच्या या संप्रदायामध्ये सर्वांना सकलासीयते आहे अधिकार, सर्वांना या ठिकाणी सामावून घेणारा वारकरी संप्रदाय, राष्ट्रीय एकात्मतेची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये प्रज्वलित करणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. आणि खरं तर याची आवड मला लागली. आणि त्यानंतर 2007 ला आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीनं लोकसंगीत विभागामध्ये मी भारूडसाठी माझं सिलेक्शन झालं. आणि खरं तिथून माझा विशेष प्रवास म्हणजे एक टर्निंग पॉइंट आपण म्हणतो तो चालू झाला. खरं तर संत साहित्यामध्ये भारुडाला फार महत्व आहे, कारण आध्यात्मिक आणि सांस्कृतिक नीतिमूल्य शेवटच्या घटकापर्यंत आमच्या संतांनी पोहोच केलेली आहे. आणि भारूड म्हटलं की संत एकनाथ महाराज, संत एकनाथ, कारण अनेक संतांनी त्यांच्या विविध रचनेमधून समाजाचं प्रबोधन केलं. परंतु संत एकनाथांचा भारुड असा प्रकार आहे की भावभक्तीनं आरूढ असणार, परंपरेनं चालत आलेलं ज्ञान बहुरूढ झालं ते भारूड. भारूड हे दोन्ही अंगाने समाजाचं प्रबोधन करतं, एक आध्यात्मिक आणि दुसरं म्हणजे एक विनोदी रूपानं जे समाजामधील अनिष्ट, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, स्त्री शिक्षण आणि भक्तीचं महत्व हे संपूर्ण एक भारुडामधून आपल्याला बघायला मिळतं. कारण संत एकनाथ महाराजांनी अनेक रूपक लिहिलेले आहेत. मग जोशी लिहिला, एडका लिहिलं, बुरगुंडा लिहिलं, नवरा बायकोचं भांडण लिहिलं, पक्षी बोलायला लागले, प्राणी बोलायला लागले, स्वभाव गुण सांगितले. प्राण्यातून पक्ष्यांकडून सुद्धा काहीतरी शिकण्यासारखं आहे हे प्रथम मानणारे एक क्रांतिकारी संत म्हणजे संत एकनाथ महाराज. आणि संत एकनाथांच्या या भारुडाच्या माध्यमातून अनेक ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत, जे समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत, ते संत एकनाथांनी आपल्या भारुडातून मानलेले आहेत. कारण अनेक जे रूपक आहेत त्याच्यातून त्यांनी प्रबोधन केलं. आणि मग मुख्यत्वे त्याच्यामध्ये 2-3 प्रकार पडतात जे नाथांच्या भारुडामध्ये. तर पहिला प्रकार असतो तो भारुडाचा म्हणजे सोंगी भारूड, दुसरा असतं ते भजनी भारूड आणि कूट भारूड. असे 3 प्रकार या भारुडांचे पडतात आणि त्या माध्यमातून नाथांनी आपल्यासाठी ते प्रबोधन दिलेलं आहे. बरोबर. पण तुम्ही मगाशी मी सुरुवातीपासून जे म्हणत होतो, तुम्ही शालेय जीवनात असल्यापासून याची तुम्हाला आवड लागली. मी जसा सुरुवातीला उल्लेख केला तसं पैठणचा परिसर आहे, नाथबाबांचा परिसर आहे हा, त्याच्यामुळे तुम्हाला ती आवड लागली. मग ती डेव्हलप कशी होत गेली, कोणी तुम्हाला त्याच्याकडे वळवलं, हे जरा परत एकदा सांगा. हा, तर प्रथमतः शालेय जीवनामध्ये आम्ही सगळे आमचे शिक्षक वगैरे आम्हाला कुठे स्पर्धेला घेऊन जायचे, सांस्कृतिक स्पर्धा असायच्या, त्याच्या आमचे प्रथम क्रमांक यायचे. परंतु आणखीन एक टर्निंग पॉइंट मिळाला की माझे गुरुवारी हरिभक्त परायण शिवशाहीर कल्याणजी महाराज काळे म्हणून पोवाड्याचे छत्रपती शिवरायांचे शिवचरित्र पोवाड्याच्या माध्यमातून सादरीकरण करायचे. मग अशा वेळेला आम्ही त्या पोवाड्यासाठी साथसंगतीला जायला लागलो. आणि असं करत असताना एक स्टेज डेअरिंग आली, एक समाजाची नाडी कळली. नाडी म्हणजे समाजामध्ये कसं आपण सादरीकरण केलं पाहिजे आणि हलकं फुलकं विनोदातून कसं प्रबोधन घडलं पाहिजे, मूळ त्याचं विसरता कामा नये.
मग अशा पद्धतीनं एक समाजाची नाडी एक ओळखता आली आणि छत्रपतींचे विचार, संतांचे विचार या माध्यमातून समाजापर्यंत आम्ही पोहोच केले. परंतु मी जसं सांगितलं की एक सुरुवात झाली होती, एक स्टेज डिअरिंग आली होती समाजामध्ये, कसं आपले विचार मांडायचे ते एक आपल्याला कळलं होतं स्वतःला. आणि मग तो टर्निंग पॉइंट जो मिळाला आकाशवाणी पुणे केंद्राचा, तुम्हाला मी सांगितलं 2007ला. मग तिथे मी ते प्रथम संत एकनाथांचं भारूड सादर केलं होतं. कारण त्यांनी असे ऍड दिली होती की लोकसंगीत विभागासाठी आम्हाला काही कलाकारांची आवश्यकता आहे. मग ती मी ऐकलं आणि अर्ज केला. तर मला प्रथमतः बोलवणं आलं, ऑडिशन दिली आणि पहिल्याच ऑडिशन मध्ये मी पास झालो. आणि मग तिथून पुढं भारूड प्रत्येक 2-3 महिन्याला अशी रेकॉर्डिंग असायची. मग आता नवीन नवीन भारूडचं सादरीकरण करायला लागायचे. मग जवळच श्री क्षेत्र पैठण आहे. मग पैठणला गेल्यानंतर मी तिथे काही संत एकनाथांचं जे भारूड गाथा आहे तो खरेदी केला आणि त्याच्यातून मग नवीन नवीन भारूड, त्याचा अर्थ हे म्हणजे स्वतः अवगत करून ते मग मी मांडायला लागलो. म्हणजे अशी ती सुरुवात झाली. एक म्हणजे जसं कीर्तन आहे, प्रवचन आहे, भजन आहे, तसं भारूडच तुम्हाला आपलंसं का वाटलं? म्हणजे काय कारण की आपण या दोन्ही तिन्ही वेगवेगळे फॉर्म आहेत, बरोबर, त्याच्यापैकी हे भारूड आपण करावं असं कसं काय तुम्हाला? भारूड तर खरं हे प्रबोधनाचं प्रभावी माध्यम आहे. कारण त्याच्यामध्ये भक्ती नाट्य त्याला म्हणतात. तर त्याच्यामध्ये अध्यात्मही आहे, रंजनही आहे, नृत्यही आहे, गायनही आहे. वा. आणि जे आपले वेगवेगळे विषय आहेत ते त्याच्यातून आपल्याला समाजासमोर मांडता येतात. आणि एक विनोदाच्या माध्यमातून आपल्याला एक प्रबोधनही समाजाशी एकरूप होता येतं. म्हणून भारूड माझं फार आवडीचं आहे. बरोबर. तुम्ही जसे भारूडाचे प्रकार सांगितले, त्यापैकी कुठल्या प्रकारचं भारूड तुम्ही सादर करता? आता प्रथमतः जर आपण पाहिलं तर सोंगी भारूड. जसं की तुम्हाला एक सोंगी भारूडाचा एक प्रकार सांगतो की जसं की दादला भारूड आहे. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, हा दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, आहो मोडकीच घर तुटकेस छप्पर, अन देवाला देवघर देवघर नाही, मोडकच घर आणि तुटकस छप्पर. मग आपल्याला वाटलं मोडकच घर आणि तुटकस छप्पर हे कसं नाथांनी रूपकामध्ये मानलं? तर मोडकच घर म्हणजे हा देह, जो देह 9 ठिकाणी क्षत असलेला म्हणजे फाटका असलेला नरदेह, त्यामध्ये देवाला देवघर नाही. म्हणजे काय? भगवंताचं नामस्मरण नाही, प्रेम नाही, वात्सल्य नाही, आपुलकी नाही, कुठलाही भक्तिभाव नाही. मग अशा या देहारूपी घरामध्ये काही उपयोगच नाही ना राहण्याचं. म्हणून नवरा कशाला म्हटलं तर विकल्प रूपी नवरा. म्हणजे समजा आपण जर काही एखादा संकल्प केला आणि तो संकल्प जर सिद्धीस जायचा असेल तर तो मनातील विकल्प गेला पाहिजे. मग हा विकल्प रूपी नवराच मला नको असे नाथ महाराज सांगतात. मोडकच घर तुटकच छप्पर, देवाला देवघर नाही, आणि असल्या घराचा मालक असलेला नवरा मला नको ग बाई. म्हणजे असं हे सोंगी भारुडामध्ये नाथांनी ते रूपकातून मांडलेलं आहे. म्हणजे हे रोजचं जे जगणं आहे, गरिबीचे जगणं आहे, फाटका संसार आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. रोज जगण्यातले ही सुख दुःख आहेत आणि हे लोकांना पटणाऱ्या गोष्टी आहेत. आणि या माध्यमातून मग त्यांना प्रपंचातून परमार्थाकडे जे म्हणतात ते नेण्याचं काम म्हणजे हे तुम्ही सोंगी भारुडाचं. सोंगी भारुड आहे. दुसरा प्रकार आहे ते म्हणजे भजनी भारूड. आता तुम्ही म्हणता भजनी भारूड कसं? तर भजनी भारूड म्हणजे की जसं आपण कीर्तनाची पंचपदी असते, ती पंचपदी सादरीकरणाच्या नंतर जे सहजासहजी भजनी लोक कुठलीही वेशभूषा न करता किंवा काही नाही करता आपण ते सादरीकरण करतो, ते भजनी भारूड. म्हणजे आणि कूट भारूड. कूट भारूड म्हणजे त्याच्यामध्ये प्रश्न टाकलेले असतात, म्हणजे ते कोड त्याला आपण म्हणायचं. जसं की नाथांच्या घरची उलटीच खून, अन पाण्याला मोठी लागली तहान, अव आतमध्ये घागर बाहेर पाणी, आतमध्ये घागर बाहेर पाणी, अन पाण्याला पाणी आले बांधोनी. अशा या नाथांच्या उलट्या खुना घ्या रे जाणून, तुम्ही नाथांच्या उलट्या खुना घ्या रे जाणून. हे कोड टाकलेलं आहे. दुसरं एक आणखीन कोड त्यांच्यामध्ये टाकलेलं आहे. तुमचे गुज तुम्हासी बोले,
अव तुमचे गुज तुम्हासी बोले अन त्यात आमचे काय गेले. वरले आळीस नवल घडले, वरले आळीस नवल घडले आणि एका विद्वानाने कुत्रे खादले. ऐसे नवल देखा कानोबा हे नवल मोठे जाना, हे नवल मोठे जाना कानोबा नवल मोठे जाना. असे नवल मोठे जाना, नवल मोठे जाना. नवल सांगितलं, हे कोड सांगितलं. मग आता तुम्ही सांगा, नाथ महाराज सांगतात वरले आळीस नवल घडले आणि एका विद्वानाने कुत्रे खादले. मग कुठलं कुत्र, कुठला विद्वान, तर विश्वामित्रासारखा ऋषी. त्याने खालच्या पातळीवरती येऊन त्याने वासनेचं कुत्र खाल्लं. हा त्याच्या मागचा अर्थ म्हणजे तो कूट प्रश्न सांगितला. बरोबर. जसं संत एकनाथांनी सांगितलं तसे माझे माऊली सुद्धा सांगतात. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, काट्याच्या नीवर वसले 3 गाव, अव काट्याच्या नीवर वसले 3 गाव. 2 ओसाड 1 वसेची ना, 2 ओसाड 1 वसेची ना, वसेची ना दादा वसेची ना. काट्याच्या नीवर वसले 3 गाव. मध्ये हे कूट प्रश्न सांगितलेले आहे. याला कूट भारूड म्हणतात. आणि मग ते उलगडून दाखवायचं आणि मग त्याच्यातून ते कोड उलगडून आपल्याला सांगावं लागतं की कुठलं गाव वसलं किंवा नाथांची घरची उलटी खून कुठली. तर हे सगळं त्याच्यामधून उलगडून आपल्याला सांगायचं म्हणजे ते कूट प्रश्नातलं भारूड. बरोबर. म्हणजे आता आधुनिक माध्यमात बोलायचं म्हटलं ते सगळे डिजिटलचे प्रेक्षक. त्यांना सांगायचं म्हटलं तर आमच्याकडं युट्यूबला तुमचं कव्हर कसं आहे हे पहिल्यांदा बघितलं. बरोबर. किंवा बातमीचा तुमचा इंट्रो किती आकर्षक आहे किंवा किती आकर्षक हेडलाईन आहे याच्यावर आतली बातमी वाचली जाते. त्या पद्धतीचं हे कूट काहीतरी सांगून आणि मग नाथ बाबा त्याच्यातला अर्थ सांगतात. ही नाथ बाबांची अशी किती भारुड आहेत आणि जवळजवळ संतांची किती? 350च्या वरती भारुड आहेत आणि इतर संतांची सुद्धा अनेक भारुड आहेत. जसं की संत सेना महाराजांचं आहे, आम्ही वारीक 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 करू हजामत बारीक, करू हजामत बारीक. हे संत सेना महाराजांचं भारूड आहे. जसं आता मी माऊलींचं सांगितलं, हा तसं नाथांचे मराठी भारूड तर आहेच, पण हिंदी सुद्धा आहे. जसं की देखो रे साई साई तुम देखो रे साई साई, तुम देखो रे साई साई और एक वीट पर खड़ा मेरा हरिया भाई. तुम देखो रे, तुम देखो रे, तुम देखो रे साई साई, देखो रे साई साई. म्हणजे त्यांनी सांगितलं. आता काहीला वाटलं असेल साई म्हणजे साईबाबांचा शब्द कसा उच्चारला येतं आणि साईबाबांचा कालावधी तर अलीकडचा काळ. बरोबर. आणि संत एकनाथांचा कालावधी तर तो त्याच्या अगोदरचा आहे. मग साई शब्द कसा उच्चारला तर साई शब्दाचा अर्थ होतो सत्य. म्हणजे संत एकनाथांना सांगायचंय की युगे 28 विटेवरती उभा तो पांडुरंग आहे, अल्ला विटवर खडा आहे असं त्यांनी म्हटलं. मग म्हणून त्यांना सांगायचंय की देखो रे साई साई एक वीट पर खडा मेरा हरिया भाई. म्हणजे हे सत्य आहे आणि ते मी बघितलेलं आहे, ते त्यांना लोकांना सांगायचंय. हे हिंदी भारूड आहे. या नाथबाबांचं विंचू चावला हे भारूड खूप प्रसिद्ध. हो, ते खूप प्रसिद्ध आहे. त्याच्यात काय, त्याच्यातला अर्थ काय? आपलं नवी पिढी आहे म्हणून मी तुम्हाला म्हणतो की ते जरा समजावून त्याच्यामध्ये म्हणून दाखवा. अग ग ग ग विंचू चावला काय मी करू, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला. हो, काम क्रोध विंचू चावला, अव काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला, पंच प्राण व्याकुळ झाला आणि त्याने माझा प्राण चालला. विंचू कुठला चावला? काम क्रोध. म्हणजे काम आणि क्रोध, हा काम क्रोध रूपी तो विंचू चावला, पंच प्राण व्याकुळ झाला आणि त्याने माझा प्राण चालला. हे त्याच्यामध्ये नाथांना सांगायचंय. बरोबर. म्हणजे याचा अर्थ असा आहे, हे जे काम क्रोध आहेत, हे जे विंचू आहेत, हे जर डसले तर काय होतंय? म्हणजे जर आपण
गुन्ह्याच्या बातम्या वाचल्या हो किंवा माध्यमांमधून पाहिल्या तर लक्षात येईल हे जे गुण आहेत माणसात, अवगुण आहेत, हे अवगुण जर तुमच्यात शिरले तर तुम्हाला त्या पोलिसाचा प्रसाद खावा लागतो. बरोबर. म्हणून ते तुम्ही दूर करा. आणि ते दूर करण्यासाठी म्हणून काय त्याला काय म्हणून उतारा तर संत एकनाथ महाराज सांगतात, त्याला उतारा देतात. म्हणून ते म्हणतात, या विंचवाला उतारा, तमगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, अन विंचू इंगळे उतरे झरझरा. म्हणजे तमगुण मागे सारा, तुमचा जो दांभिकपणाचा जो विचार आहे, जो तुमच्यामध्ये क्रोध आहे, तो बाजूला सारा. सत्वगुण म्हणजे जसं सत्वगुणाचा अंगारा तुम्ही लावा, चांगले गुण, आणि मग तो विंचू इंगळी उतरे झरझरा. परंतु परत पुन्हा शेवटी सांगतात की कंचित राहिली फनफन, हे सगळं करू नये, किंचित फुनफुन राहते, कंचित राहिली फनफन, शांत केली जनार्दने. म्हणजे जरी तुमची थोडी जरी काहीतरी असेल बाकी, तरी पण जनार्दन स्वामी महाराजांच्या कृपेनं ती सुद्धा सगळी निघून जाईल. बरोबर. म्हणजे जनार्दन स्वामी हे संत एकनाथांचे गुरु. हो. त्यांचे गुरु चांद बोधले. हो हो. आणि ह्या दोघांचाही देवगिरी किल्ल्याशी संबंध आहे. हो. श्रीगोंद्याचे शेख महम्मद बाबा यांच्याशी पण संबंध आहे. मी पुन्हा सुरुवातीला जे बोलत होतो त्याच्याकडे येतो की एक भारुड असं पण आहे, जसं नाथबाबांनी खूप वेगवेगळ्या प्रकारची रूपकं वापरली आणि मुळात सगळ्या जाती धर्मांमध्ये बंधुभावांनी लोकांनी राहायला पाहिजे हा संदेश दिला. मग त्याच्यात ब्राह्मण महार संवाद आहे, त्याच्यात हिंदू तुर्क संवाद आहे, अगदी कुत्रा सुद्धा त्याच्यात आहे, प्राणी आहे, पक्षी आहे. तर हे जे हिंदू तुर्क संवाद आहे ते नेमकं काय जरा सांगता? हिंदू तुर्क संवादामध्ये संत एकनाथांनी तसं जर पाहिलं तर संत एकनाथांनी जोहार घातला, जोहार मायबाप जोहार. म्हणजे आमच्या ज्या संताकडे म्हणजे त्यांनी कुठलाही जातीभेद किंवा कुठलाही असं वेगळं काही निर्माण केलं नाही. जर असं जर असतं तर अनेक वारकरी संप्रदायामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे संत आहेत, अनेक संत आहेत. त्यांनी आम्हाला एकच सांगितलं, समतेचा, एकतेचा, एकात्मतेचा विचार सांगितला. आमचे मायबाप एकच आहे. हो, एकच सांगितलेलं आहे. जाण्याचे मार्ग अनेक आहेत पण जावं लागतं एकाच जागेवरती. म्हणून असं काही नाही की हा तो या जातीतला, तो त्या जातीतला. तो जो संवाद त्यांनी सांगितलेला आहे तो एक म्हणजे आध्यात्मिक जो संवाद आहे तो एकात्मतेचाच, राष्ट्रीय एकात्मतेचाच तो संवाद त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे. दुसरं काही नाही त्याच्यामध्ये. बरोबर. आणि हे सगळं आधुनिक काळामध्ये हमीदभाई लोकांपर्यंत अत्यंत पोटतिडकीने तुम्ही ऐकलं किती सुरेल आवाजात, गोड आवाजात ते भारुडं गातात. आणि संत नामदेव खूप गोड गायचे असं त्यांचा गळा गोड होता आणि खूप गोड गायचे. त्याच्यामुळं ते अत्यंत प्रभावीपणे कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत वारकरीचा हा समतेचा विचार पोचवला त्यांनी. आणि तीच परंपरा पुढे एकनाथ बाबा, एकनाथ महाराजांनी, तुकाराम महाराजांनी, संगीत हा त्याच्यातला आत्मा. कारण लोक आकर्षिले जातात, लोकांना ते पटकन कळतं. त्या पद्धतीचं हे भारुडाची सगळी ही. आणि पूर्वी कसं होतं, आता त्या काळामध्ये आपण जर आज जर विचार केला, एक आधुनिक जर एक थोडासा विचार जर आपण बारीक केला संत एकनाथांच्या भारुडावरती, तर त्या काळामध्ये जशी परिस्थिती होती त्या परिस्थितीच्या नुसार, त्या वातावरणाच्या नुसार त्यांनी जरी ती रूपकं लिहिली असली, परंतु आजच्याही काळामध्ये ती लागू होतात. बरोबर. मग आम्ही नुसतं हे पारंपरिक भारुडांच्या बरोबर आजच्या काळामध्ये जे ज्वलंत जे विषय आहेत, जे समाजाला प्रबोधनाची खरी गरज आहे, मग पर्यावरण असेल किंवा आरोग्य असेल किंवा स्वच्छता असेल किंवा अशा अनेक विषयावर, सामाजिक जे विषय आहेत त्याच्यावरती ते भारुडनाथांचे हे काही भारुड लागू होतात. आजचा जो एक विषय आहे, तुम्ही जर बारकाईने जर विचार केला तर HIV एड्स सारखा जो विषय आहे त्याच्यामध्ये संत एकनाथांचं एक भारुड अत्यंत म्हणजे विचार करण्यासारखं आहे. एडका मदन. तर त्याच्यामध्ये सांगितलं ती इतकी जोराची धडक असते की त्या धडकेतून कोणीच वाचलं नाही. म्हणून नाथ महाराज सांगतात, तो केवळ पंचानन एडका मदन, धडक मारिली शंकरा, केला ब्रह्मयाचा मातेरा, इंद्र चंद्रासी लावी दरारा, लाविला जाने, तो केवळ पंचानन एडका मदन. याच्यातून कोणीच वाचलं नाही बाबांनो. तर तुम्ही जर या वेगळ्या मार्गाला जर तुम्ही जात असेल
तर याच्यातून कुणीही वाचलेलं नाही, तुम्ही सुद्धा वाचू शकत नाही. तर आजच्या काळामध्ये या आरोग्याच्या विषयावरती हे भारूड तंतोतंत प्रबोधन साठी आम्ही ते घेत असतो. बिलकुल. आणि बघा आता खरं तर तुम्ही 40ल्या सुरुवातीला सांगितलं तसं, आणि ही जी नवी जनरेशन आहे आता, हा पारंपरिक प्रकार आहे. म्हणजे नाथबाबांच्या काळात 17व्या शतकातलं 16व्या 17व्या शतकातला त्यांचा काळ आहे, त्यांची ती भाषा, त्यांची ही रूप, त्यांची ही उदाहरणं, तर ही आजची पिढी याच्याशी रिलेट करते का, किंवा तुम्ही त्याच्यासाठी काय करता, किंवा प्रतिसाद कसा असतो, जर अनुभव काही सांगा ना. आता खरं तर आपण एवढं बदललोय की निसर्गही बदलला, आणि निसर्ग बदलला आणि आपण मानवाने आता एवढे बदलू नये की सगळंच बदलून जाईल. त्यामुळं आजच्या काळामध्ये खरं तर हे मध्ये मध्ये थोडेसे आपल्याला धक्के दिलेत ना, कोरोना सारखे, आणि अनेक काही अशा आपत्ती येतात, त्यातून खरं तर आपण सावध होण्याची गरज आहे. म्हणून आजच्या काळामध्ये जे युवकांना किंवा आजच्या पिढीला जे आकर्षक वाटतं, जे त्यांच्या पद्धतीनं त्यांना विचार हवे आहेत, त्या पद्धतीनं आता सादरीकरणाला खरं बदल करणं, आणि आम्ही तो केलेला आहे. बरं. त्यामुळं पूर्वीचं भारूड आणि आत्ताचं भारूड याच्यामध्ये खूप बदल झालेला आहे, आणि ते विशेष आकर्षण म्हणून अवश्य या ठिकाणी आजची पिढी त्याच्याकडे आकर्षित झालेली आहे. कारण म्हटलेलं आहे जुनं ते सोनं. कारण भारूड हा प्रकार आहे, जे संत साहित्याचा हा जो प्रकार आहे तो सुद्धा दुर्मिळ होत चाललेला आहे. आजच्या नवीन पिढीला तो एक वेगळ्या पद्धतीनं सादरीकरण असल्यामुळं ते एक आकर्षणाचं म्हणजे एक त्यांना असं वेगळ्या पद्धतीनं त्यांना वाटतंय, त्याच्यामुळे इकडे आकर्षित झालेला आहे खरं तर तरुण वर्ग सुद्धा. म्हणजे या डिजिटल माध्यमावर मी तुमचा युट्यूबवर ऐकलंय काही भारूड, किंवा इंस्टावर, फेसबुकवर वगैरे तुम्ही असता, आणि ही काळाची गरज आहे. आणि तुम्ही जे म्हणाला जुनं ते सोनं, म्हणजे त्याच्यात जो कस आहे, सकस आहे, ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करताय. तर हमीदजी, ही नवी पिढी आहे आणि तुम्ही या नव्या पिढीचे प्रतिनिधी आहात, नव्या युगातले भारूडकार आहात. तर ही नाथबाबांची भारुडी आहे 16व्या-17व्या शतकातली. तर तुम्ही या काळामध्ये या नव्या जनरेशनची या भारुडांनी कसं जोडून घेता, म्हणजे तुम्ही काही स्वतःच्या रचना करता का, हे काय आहे जरा सांगा ना, कसं जोडता आहेत. आजच्या काळामध्ये जे विषय आहेत, जे सामाजिक विषय आहेत, त्याच्यावरती सुद्धा आम्ही थोडं थोडं त्याच्यामध्ये घेत असतो कार्यक्रमामध्ये. उदाहरणार्थ महिला सक्षमीकरण, की सासूरवासिले काज माहेराला जाई, गारानं मी सांगते गैक विठाबाई. मग ती पहिलं गारानं तिने सांगितलं कुठलं, थाटानं गलगीन केलं दिल डोंगरात, कशाचीच कमी नाही मला संसारात. कशाचीच कमी नाही भगवंता, पण एक गोष्ट कमी आहे. कुठली, मोठा बारी वाडा परी शौचालय नाही, गारानं मी सांगते गैक विठाबाई. दुसरं गारानं सांगते, पोट पाणी पिकलं माझं पहिली मुलगी झाली, पहिली मुलगी झाली, वर्षानं दुसरीची मला चाहूल कळाली. दुसरी मुलगीच झाली, वर्षानं दुसरीची मला चाहूल कळाली, दिवा पाहिजे वंशाला म्हणे सासूबाई, गारानं मी सांगते गैक विठाबाई. तिसरं गारणं सांगितलं, अगदी महत्वाचं आहे आजच्या काळामध्ये. घटनेनं बाई आम्हा आरक्षण दिदलं, घटनेनं बाई आम्हा आरक्षण दिदलं, निवडणूक झाली मला सरपंच केलं, पण ग्रामसभेला जायला मला मुभा नाही, गारानं मी सांगते गैक विठाबाई. म्हणजे अशी तिचं जे मनातली इच्छा आहे ती, आणि मग त्याचा परिणाम समाजावरती नक्कीच होतो. किंवा आता मुलींच्या जन्माचं स्वागत आहे, तर मुलींच्या जन्माचं आम्ही आज सांगतो, माझी स्वतःची रचना आहे. चला श्री भ्रूण हत्या थांबूया बाई ग, श्री जन्माचं स्वागत करूया बाई ग, सर्वांनी मुलाची अपेक्षा केली, संख्या मुलीची कमी हो झाली, या हट्टानं फसगत केली, त्यामुळेच वेळ ही आली, मुलगा मुलगी काय एक समान बाई ग, श्री जन्माचं स्वागत करूया बाई ग. मग शिवबाची आई जिजाई अहिल्या लक्ष्मीबाई, इंदिरा त्या प्रतिभाताई, आशालता व सुलोचनाबाई,
या सर्वांचा आपल्याकडे आदर्श आहे. अंतराळात सुनीता विल्यम्स बाई ग, श्री जन्माचं स्वागत करूया बाई ग. हमीद सांगे दादांनो ऐका, जुने विचार बाजूला फेका, यामुळेच झाला या धोका, निसर्गाचा समतोल राखा. बेटी धनाची पेटी ठरली बाई ग, श्री जन्माचं स्वागत करूया बाई ग. म्हणजे स्त्री जन्म आणि आजची स्त्रीच एका स्त्रीला विरोध करते. मग अशी ज्यावेळेस आम्ही हे सादरीकरण करतो त्यावेळेस समाजामध्ये ते जातं आणि त्याच्यातून नक्कीच काहीतरी परिणाम घडत असेल, प्रबोधन होत असेल अशी आशा आहे. क्या बात आहे. म्हणजे हे नवीन, म्हणजे स्वतः तुम्ही हे रचना स्वतः करता आणि त्याला या नव्या जगाशी जोडून घेता. मग बेटी धनाची पेटी पासून तर अगदी सुनीता विल्यम्स पर्यंत हे जे तुम्ही जोडून घेता, आणखी नव्या भविष्यात काय नवीन प्रयोग करावेत किंवा असं काही तुमच्या मनात आहे का? नवीन म्हणजे आता सध्या खरं तर भारुडांच्या बरोबर, म्हणजे जे वारकरी संप्रदाय किंवा पारंपरिक भारुडांच्या बरोबर आम्ही अनेक ज्या सामाजिक विषयावर तर करतोच, पण अनेक जे आत्ताच्या ज्या योजना आहेत शासनाच्या त्याच्यावरती सुद्धा आम्ही प्रबोधन करतो. बरं भारुडाच्या माध्यमातून. आणि एक दुसरी गोष्ट एक आहे माझ्या मनामध्ये की आजच्या नवीन जी पिढी आहे किंवा नवीन ज्यांना भारुड वगैरे शिकायचंय तर त्यांना जे मूळ आहे ते भारुड पारंपरिक ते शिकवण्याची माझी इच्छा आहे. कारण भारुड हे भारुडच राहिलं पाहिजे. जे संत एकनाथांना किंवा ज्या संतांनी ज्या रचना केलेल्या आहेत त्यांना जे भारुड आणि त्यांना जो विचार अपेक्षित होता, जो अभिप्रेत होता, तोच विचार समाजापर्यंत गेला पाहिजे. म्हणजे आता भारुडाचं स्वरूप जरा बदलतं वगैरे असं इतकंही बदलू नये. भारुड हे भारुडच राहिलं पाहिजे. नव्या पण मूळ स्वरूप त्याचं बदलू नये. कारण आजच्या काळामध्ये थोडंसं त्याचं विक्षिप्तपणे त्याचं सादरीकरण व्हायला लागलं. मग पुढची बघणारी पिढी म्हणते हे याला म्हणतात का भारुड किंवा हे भारुड आहे का, तर ते भारुड नाही. भारुड हे भारुडच राहिलं पाहिजे. जो आमच्या संतांनी विचार मांडलेला आहे तो विचार खरं तर समाजापर्यंत पोहोचायचा आहे. आणि ते एवढं गूढ आहे, एवढं तत्वज्ञान ते गूढ आहे की जितकं आपण त्याच्या खोलपर्यंत मुळापर्यंत जाऊ तितकं त्याच्यातून गूढता, त्याची उकल आणि त्याचं महत्व ते आपल्याला कळणार आहे. कारण इतकं महत्वाचं नाथांनी त्याच्यामध्ये तत्वज्ञान मानलेलं आहे. कुठे कुठे कार्यक्रम करता आतापर्यंत तुम्ही, कुठे कुठे कार्यक्रम केले हे जरा सांगा ना. मगाशी जसं तुम्ही सांगितलं की ते प्रबोधनाचं करता, हो तसं पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रभर केलेत. मग विविध शासनाचे काही महोत्सव असतील त्याच्यामध्ये पण केलेत आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा केलेत. जसं की मध्य प्रदेश, गुजरात, त्यानंतर राजस्थान, दिल्लीला पण एक प्रोग्राम केलेला आहे. नागपूर, म्हणजे जवळजवळ सर्व समावेशक, म्हणजे जिथे मराठी भाषा कळत नाही तिथे सुद्धा हिंदीतून कार्यक्रम केलेला आहे. आणि विशेष प्रोग्राम म्हणजे जागतिक सहिष्णुता सप्ताह आळंदीमध्ये झाला होता. तर त्यावेळेस त्या ठिकाणी मी भारुड सादरीकरण केले. विशेषतः राष्ट्रीय भारुड महोत्सव प्राध्यापक वामन केंद्रे सरांचा जो असायचा प्रत्येक वर्षी दरडवाडीला, त्यामध्ये आपल्या भारुडाने प्रथम क्रमांक त्या ठिकाणी घेतलेला आहे. दुसरी गोष्ट, भारुड सादर केलं होतं त्यावेळी तिकडे? त्यावेळेस मी सादर केलं होतं बघा हे बुरगुंडा. काय ते काय बुरगुंडा आहे, काय सांगा? बुरगुंडा सगळ्यात महत्वाचं नाथांचं अतिशय प्रसिद्ध असणारं भारुड आहे ते बुरगुंडा. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये ते असतं. त्याचं असं असतं संत एकनाथांचंच आहे ते मी सादरीकरण करतो. सुरुवात अशी असते, सुया घे पोहात घे पणी घे च्याची गाळण घे माय वाढ घे माय अनबय्य तुला बुरगुंडा होईन ग, अनबय्य तुला बुरगुंडा होईन ग, बुरगुंडा होईन ग, बुरगुंडा होईन ग, बैतुला 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 बुरगुंडा होईन ग, वाडग माय माझी गण्याची आई वाण, माझी राम्याची आई वाण, माझी नकुल्याची आई सकुल्याची आई, आणि वाढ घे माय. काय वाढ तर भक्तीची भीक वाढ. आणि तुझ्या जवळचे जे दुर्गुण आहेत ते माझ्याकडे दे, माझ्याकडचे जे संतांचे चांगले विचार आहेत ते तू घे, असा तो संवाद आहे. म्हणजे भगवंताच्या दशावताराचं महत्व, आदिशक्ती नारायणी भगवती त्या स्वरूपामध्ये
त्या भिकारनीच्या, त्या बोहारणीच्या, त्या वैदिनीच्या त्या रूपकातून समाजाला त्या ठिकाणी मांडते. म्हणजे भगवंताचे दश अवतार कसे झाले. बुरगुंडा म्हणजे शब्दशः अर्थ बुरगुंडा. बुरगुंडा, आता काहीला काय वाटतं बुरगुंडा म्हणजे काय, ते लेकरू किंवा ते कुरकुल, तर तो शब्द नाहीये. एकनाथ महाराज सांगतात बुरुगुंडा म्हणजे ज्ञान, ज्ञान, माहिती, मनोरंजन, शिक्षण. आणि त्या काळामध्ये संत एकनाथांचं माहिती आणि प्रसारण मंत्रालय म्हणजे बुरगुंडा, म्हणजे ज्ञान. आणि ते शेवटच्या घटकापर्यंत जसं ते रूपक, कारण पूर्वी गावगाड्यामध्ये हे जे पात्र असायचे हे शेवटच्या घटक म्हणजे वाडी वस्ती अगदी शेवटच्या घटकापर्यंत, म्हणजे जिथे आमची अडाणी आई चुलीवरती भाकरी करते तिथपर्यंत ती जायची. मग त्या रूपकाच्या माध्यमातून संतांचे विचार आणि अध्यात्म एक प्रबोधन घेऊन नाथांनी शेवटच्या घटकापर्यंत ते विचार मानलेले आहे. नाथ महाराज सांगतात अनादि सिद्ध नवल झाले, अनादि सिद्ध नवल झाले, स्वानंदे कुरकुला सवे घेऊन आले, ज्ञानबोधाचे कुंकू भाळी लावले, सद्भाव भक्ती बोराटी धरली शिवयो. अनादि सिद्ध नवल झाले, ज्ञानाचं बोधाचं मी कुंकू कपाळी लावलं. कुंकू कशाचं लावलं? ज्ञानाचं, बोधाचं, ते कुंकू कपाळी लावलं. सद्भाव भक्ती बोराटी हाती धरली शिवयो. तिच्या हातामध्ये काठी असते. ती काठी कशासाठी असते? जी कुत्री जी भुंकतात त्यांना हाकलण्यासाठी. पण नाथ महाराज किंवा आमचे संतांनी ते रूपकामध्ये असं मानलं, ती काठी कशासाठी हातामध्ये घेतली तर मोहाचे खड्डे आलेले समजण्यासाठी. काठी कशासाठी हातामध्ये घेतली की लोभी कुत्र्यांना हाकलण्यासाठी. लोभी कुत्रे म्हणजे कुठले? 100 मिळाले हजारोची आशा, हजारो मिळाले लाखोची, लाखो मिळाले करोडोची, करोडोचे करोडो रुपये जरी मिळालं तर काहीला समाधान वाटत नाही. अशा अति गोष्टीचा लोभ निर्माण झाला. अशा लोभी कुत्र्यांना हाकलण्यासाठी ती काठी खरं तर हातामध्ये घेतलेली आहे. आणि दुसरी म्हणजे वारकरी संप्रदाय म्हणजे नुसता भक्ती संप्रदाय किंवा काही कुणी काही बोललं तरी ते सहन करायचं हे नाही. तर आमचे संत सांगतात भले तरी देऊ कासेची लंगोटी आणि नाठाळांच्या माती हाणू काठी. जशी ही काठी सुद्धा आम्ही त्याच्यासाठीच हातामध्ये घेतलेली आहे. जे आमच्या वारकरी संप्रदायाबद्दल, जे आमच्या विविध या सांस्कृतिक किंवा आपल्या संस्कृतीबद्दल जे वाईट शब्द बोलतील त्यांच्यासाठी ती काठी आमच्या संतांनी आमच्याकडे दिली आहे. बरोबर, म्हणजे अज्ञानावर प्रहार करणारी अशी ती काठी आहे. आणि मुळात संतांचं कार्य हे खेडोपाडी माणसांपर्यंत ज्ञानाचा उजेड, ज्ञानाचा प्रकाश पोहोचवण्याचं काम आहे. जे ज्ञानेश्वर माऊलींनी तेच सांगितलं, तुकोबारायांनी सांगितलं उजळावया आलो वाटा, किंवा लांब काय म्हणजे गौतम बुद्धांनी सुद्धा हेच सांगितलं की अत्तदीप हो भव. तुझ्यातला प्रकाश, तुझ्यातलं ते आत्मज्ञान आहे ते बाहेर येऊ दे. तुझ्या आतल्या ज्ञानाची तुला जाणीव होऊ दे. तुझा जो मनाचा गाभारा आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलास, तो ज्ञानाने उजळून घे. आणि याचं जाणीव करून देणारी अशी सगळी ही भारुड आहे. बरोबर. आणि खरं तर आहे ना, आता हा प्रश्न मी सुरुवातीला तुम्हाला विचारला. खरं तर या काळामध्ये मगाशी मी उल्लेख केला तसं की असं शंका येणं साहजिक आहे की एका मुस्लिम कुटुंबातला तरुण आहे आणि तुम्ही तर अगदी 40शीतले आहात. 40मध्ये तुम्ही नाथांच्या भारुडांचं इतकं छान पद्धतीने सादरीकरण करता, त्याच्यासाठी तुम्हाला खूप अभ्यास करावा लागला असेल. मग आता घरातून म्हणा किंवा आसपास शेजारच्या किंवा या कोणाला काही आश्चर्य वाटणं किंवा असं काही झालं की एका मुस्लिम कुटुंबामधला मुलगा आहे आणि काय परंपरा आहे की हे कसं काय नाथांची भारुडं किंवा मराठी संतांचे विचार सांगतात. अगदी बरोबर. तुम्ही जो प्रश्न विचारला अगदी तो विचार करण्यासारखा आहे. परंतु मी स्वतःला कधी असं समजलं नाही मी काहीतरी वेगळं आहे काही, असं काही नाही. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की आमच्या वारकरी संप्रदायाने सगळ्याला सामावून घेतलेलं आहे. म्हणून मला असं कुणी काही आजपर्यंत तरी कुणी काही मला बोललं नाही. आणि का बोलावं? मी काय वाईट केलंय का? मी कुठली वाईट गोष्ट करतोय का? समाजाच्या हितासाठी आणि समाजामधले जे चांगले प्रश्न आहेत किंवा जे दुर्गुण आहेत तर त्याच्यावरती प्रबोधन करण्याचं काम नाथांची भारुडे करतायत. आणि आपण चांगलं सांगतोय ना. जर आपल्या कार्यक्रमातून जर एखादं गाव जर स्वच्छता अभियानामध्ये पुढे जात असेल, पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये जर पुढे जात असेल
किंवा आपला कार्यक्रम ऐकून, म्हणजे मी स्वतःचा अनुभव सांगतो की माझा कार्यक्रम ऐकून जर 4 मुलं जर व्यसनमुक्त होत असेल किंवा एखादे म्हातारे आई वडील येऊन माझं दर्शन घेऊन मला जर सांगत असेल की तुमचे कार्यक्रम ऐकून आमच्या मुलामध्ये किंवा आमच्या घरामध्ये परिवर्तन झालेलं आहे, किंवा काही विशिष्ट समाज जर काही तिथे जर वाद झालेला असेल तर ते असे कार्यक्रम किंवा प्रबोधन ऐकून जर एकत्रित येत असेल तर याच्यामध्ये मी काही वाईट करतो असं काहीच नाही. आणि याच्यापेक्षा मोठा धर्म कोणता? हो, मानवता हाच आपला खरं तर धर्म आहे. आता ते आजच्या काळामध्ये काय झालंय मला तर काही कळत नाही, पण आपलं जे प्रामाणिक काम आहे ते आपण करावं आणि त्याच्यामध्ये मला परमेश्वर दिसतोय. मला बाकी काही कुणी काय बोलतंय त्याच्याकडे मी अजिबात लक्ष देत नाही. अत्यंत मोठं असं काम आहे. मला असं वाटतं की नाथबाबांना जो संदेश द्यायचा आहे, एकूणच संतांना जो संदेश द्यायचा आहे, तो हा असा मानवतेचा आणि बंधुभावाचा आहे. श्रीगोंद्याचे शेख मोहम्मद बाबा ते असं म्हणाले, खूप छान साहित्य त्यांनी लिहून ठेवलंय. शेख मोहम्मद अभिंद त्याचे हृदय गोविंद व काटेकेतकीच्या झाडा आता जन्मला केवढा, असं खूप सुंदर त्यांच्या रचना आहेत. आता हमीदजी असं म्हणतायत की संतांचं हे जे मानवतेचं साहित्य आहे ह्याच्यात कुठल्याही प्रकारचा किंतु मनामध्ये किंवा जात धर्म या पलीकडची ही मानवतेचे हा विचार आहे आणि तो संतांनी दिलाय. ही संतांनी दिलेली मशाल ते घेऊन पुढे निघालेले आहेत आणि तो मशालीचा जो उजेड आहे तो ज्ञानाचा उजेड आहे. ज्याने त्याच्यात जो वाटचाल करील त्या उजेडामध्ये त्याचं भलं होईल, त्याचं कल्याण होईल. आणि हा भारतीय समाज जो आहे असा हा बंधुभावाचा संदेश देणारा आणि जगणारा असा समाज आहे. आणि म्हणून तर हा जो विविध रंगांनी रंगलेला जो देश आहे तो आज इतके वर्ष अखंड आहे. त्याच्यात राष्ट्रीयत्वाची बंधुभावाची भावना जागी आहे आणि हीच भावना नाथांच्या भारुडांमध्ये आहे आणि त्या भारुडांच्या माध्यमातून हमीदजी ती नव्या पिढीपर्यंत नेत आहेत. हमीदजी, तुम्ही आमच्या सोबत बोललात याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी. धन्यवाद. रामकृष्ण हरी. भानुदास एकनाथ. भानुदास एकनाथ.